शहरातील शागंज परिसरातील होणाऱ्या वाहतूक कोंडीला आळा घालण्याकरिता हातगाडीवाले, पथविक्रेते व फळ विक्रेता यांच्या अतिक्रमणावर महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात आली। या कारवाई दरम्यान तेथील वातावरण तणावपूर्ण झाले होते, परंतु पोलीस प्रशासन व महानगरपालिका यांनी संयुक्त कारवाई करीत नागरिकांना होणाऱ्या अडचणींची जाणीव करून दिली, ज्यामुळे येथे येणाऱ्या वाहन चालकांना व पादचाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही। सिटी चौक पोलीस ठाण्याच्या PI निर्मला परदेशी यांनी फळ विक्रेत्यांशी संवाद साधला। जय महाराष्ट्र। आपण उभे आहोत आज छत्रपती संभाजीनगर तत्कालीन औरंगाबाद शहराच्या सर्वात जुन्या व्यापारपेठेमध्ये म्हणजे शागंजमध्ये। आपण बघू शकता माझ्या पाठीमागे आमचे कॅमेरामन तुम्हाला दाखवतील, हा आहे शागंजचा रस्ता। काल एक घटना घडली आहे। आमदाराचे चिरंजीव तथा रनिंग नगरसेवक यांना एका हातगाडीवाल्याने अतिक्रमण हटवावरून जीवे मारण्याची गोळ्या घालण्याची धमकी दिली। त्या पार्श्वभूमीवर काल महानगरपालिकेने कारवाई करून सनी आज सर्व हातगाड्या हटवलेल्या आहेत। हातगाड्या हटवल्यानंतर आपण बघू शकता हा रोड केवढा मोठा दिसतोय। सर्वांना ट्रॅफिकला असेल पायी जाणाऱ्यांना सुद्धा आज इथून त्रास होत नाही, नसता इथून पायी चालायला सुद्धा जागा नसते। वारंवार ह्या घटना घडत आहेत। या घटनेला जबाबदार कोण? महानगरपालिका, पोलीस प्रशासन, गाड्या लावणारे का हप्ते घेणारे? अशी ही एक बातमी आहे का ज्यांच्या दुकानासमोर गाड्या लागतात ते ह्या हातगाडीवाल्यांकडून सनी रोजचे पैसे घेतात। किती खरं किती खोटं हा संशोधनाचा विषय आहे, पण चर्चा तर होणारच। आणि ही चर्चा मार्केटमध्ये फक्त शहागंजपुरती मर्यादित नसून गुलमंडी असेल, सिटी चौक असेल, कुंभारवाडा असेल, प्रत्येक ठिकाणी हीच समस्या आहे। या समस्यावर महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन काही कारवाई करते का आणि याच्यावर काही उपाययोजना करते का, हा मोठा विषय आहे। महानगरपालिकेने फळ विक्रेत्यांना मंडीमध्ये जागा दिलेली आहे, पण फळ विक्रेते मंडीमध्ये गाडी न लावता रस्त्यावर गाडी लावते। हा कायद्याचा भंगच आहे, यात वाद नाही। पण त्यांनाही सगळ्या सुविधा जर उपलब्ध करून दिल्या तर ते रस्त्यावर येणार नाही। ही दुसरी बाजू आहे। याबाबत आज काल झालेल्या प्रकाराबाबत आज पोलीस प्रशासन व मनपातर्फे सर्व विक्रेत्यांना बोलवून सनी एक मीटिंग आयोजित केलेली आहे, त्यांना मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे। दुसऱ्या बाजूला काल झालेल्या प्रकाराबाबत शिवसेनेचं एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त यांना भेटण्यासाठी पोलीस आयुक्तालयात गेलेले आहे। वादविवाद वाढतच आहे, शमण्याचं नाव घेत नाही। वादविवादाला काही ना काही किनार असते प्रत्येक वेळेस। मागे काही दिवसापूर्वी ही अतिक्रमण काढण्याहून शागंजमध्ये मोठी वादाची किनार झाली होती। वादविवाद वाढतच जाणार। हातावर पोट भरणारे आम्ही असून आम्हाला जागा देण्यात यावी अशी मागणी हातगाडी चालक करत आहे। तर महानगरपालिकेने सांगते का आम्ही तुम्हाला मंडीत जागा दिलेली आहे, तुम्ही मंडीमध्ये गाड्या लावाव्या। जुने फळ विक्रेते जे असतील, जुन्या हातगाडी चालक जे असतील, वर्षानुवर्ष 25, 30, 40 वर्षापासून जे इथे धंदा करतात, बिझनेस करतात, त्यांचं असं म्हणणं आहे की हे सर्व नवीन आलेले लोक आहेत। कुठून आले, कोण आले, यांचे आधार कार्ड, आय कार्ड यांना चेक करावे। आम्ही वर्षानुवर्ष इथे सगळे आम्ही जपत आलेलो आहोत। वर्षानुवर्ष इथं आम्ही धंदे करतोय, आजपर्यंत कधी वाद झाला नाही, पण आताच का वाद होतोय यामध्येही पोलीस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे। पण एक मात्र खरं, महानगरपालिकेने जर कारवाईमध्ये सातत्य ठेवलं तर छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांना रहदारीला अडथळा निर्माण होणार नाही आणि रोड असा मोकळा दिसेल। बघूया महानगरपालिका कारवाईमध्ये सातत्य ठेवते का। मी आपला लाडका राज, कॅमेरामन माजिद भाई बरोबर। बोला ना, ये सर्कल में नहीं लगाने के, घूमते कमाओ ना तुमको नहीं ले रहे हम, तुम्हारा माल गाड़ी हमने उठा ही नहीं है, तुम्हारे तो कहीं पर भी पेट भर सकते हो। ये जगह पूरा ट्रैफिक जाम होती है, सभी को तकलीफ होती है। रास्ता है तो रास्ता चलने के लिए, रास्ते पर नहीं लगा सकते तुम, घूमते फिरते बेचने के लिए। तुम्हारी त्याबाबत आज आपण सर्व विक्रेत्यांना एकत्र बोलवून सनी मार्गदर्शन केलं, काय वाटतं?
हां नमस्कार, मी निर्मला परदेसी, पोलीस निरीक्षक सिटी चौक. काल जी घटना घडली होती तुम्हाला ज्ञात आहे, तर त्यावरूनच फळ विक्रेते जे आहे शहागंजचे त्यांना एकत्र बोलवून त्यांना कायदा समजून सांगितला आणि जर कायदा तुटत असेल त्यांच्या वागण्यामुळे तर काय होऊ शकतं याची त्यांना समज दिली. त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी त्यांना हे माहीत असायला हवं की ते जिथे गाड्या लावतायत ते बेकायदेशीर आहे. रस्त्यावर जाणारे येणारे जे शहरवासी असतात आणि इथं पूर्ण हा आपला व्यापारी पेठ आहे, इथे येणारे सर्वच शहरातले लोक इथून जातात आणि रस्त्यावरती यांनी गाड्या लावल्यानंतर सर्वांना येण्या जाण्यासाठी त्रास होतो. कुटुंबासह लोक येतात, म्हणून त्यांना ते समजावून सांगितलं की असं जर वारंवार होत असेल तर शहरातली शांतता राहणार नाही, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कायदा नाही. सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होतो. ही पहिली घटना नाही आहे. आमदार पुत्र सध्याचे नगरसेवक यांना इथे काल धमकी देण्यात आली मारण्याची. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण नाही होणार का? त्याच्यामुळेच त्यांची मीटिंग घेऊन त्यांना समजावून सांगितलं है. मैडम आपका जोन कब बनेगा इनके लिए? अभी वो तो महानगर पालिका का सवाल है. ये चलते रहे. जब तक प्रशासन महानगर पालिका का ये है, उनकी मीटिंग चालू है. इससे पहले भी मीटिंग ली थी तो उसमें उनका तय हुआ है. अभी महानगर पालिका के ऑफिसर आएंगे, वो भी उनको बताएंगे क्या तय हुआ है. तो मॅडम काहीतरी ठोस निर्णय घ्यावा असं वाटत नाही आहे. महानगरपालिका आणि सर्व प्रशासन एकत्र येऊन मिटिंगा घेत आहेत, कारण हा एका दिवसात सुटणारा प्रश्न नाही आहे. त्यामुळे सगळ्यांचा विचार विनिमय करून प्रयत्न चालू आहे. मॅडम महानगरपालिका पोलीस प्रशासनावर ढकलतं, पोलीस प्रशासन महानगरपालिकेवर ढकलतं. प्रश्न ढकलण्याचा नाही आहे, दोघंही मिळून काम करतात. त्यांचेही लोक काम करतायत, आम्हीही काम करतो. त्यांचे कामं ते करतात, आमचे कामं आम्ही करतो. दोघंही मिळून काम करतो. मॅडम शहराची सर्वात जुनी व्यापारपेठ आहे. पायी जायला रस्त्याने वाहने कसे जाणार रोजचा विषय आहे. तुम्ही प्रत्येक वेळेस समजून सांगता, येरे माझ्या मागल्या दुसऱ्या दिवशी जैसे ते परिस्थिती असते. बरोबर आहे, पण प्रयत्न करू नंतरच प्रश्न सुटेल. आम्ही आधी प्रयत्नच करतोय की सगळं आपलेच समाजातले लोक आहेत, ते जे हातगाडी लावणारे तेही आपल्याच याच्यातले आहे आणि तिथं जे रस्त्यावर वापरतायत तेही आहेत. म्हणून आपल्याला एकही भूमिका न घेता सगळ्यांना समजावून सांगून पहिले आमचं कर्तव्य आहे की सगळ्यांना जे काय होणार आहे त्याची जाणीव करून द्यायची आणि त्याच्यानंतरच मग कायदेशीर भूमिका घ्यायची. तो यहाँ पर पूरे ऑफर जोन वालों को बुलाकर आपने मीटिंग ली है, क्या निर्णय लिया है? नहीं, अभी तो उनको समझा कर बोला है और गाड़ियाँ नहीं लगानी चाहिए रास्ते पर, ये उनको अच्छे से समझाया है कि गाड़ियाँ लगाने से, अनधिकृत गाड़ियाँ जो लगाते हैं रास्ते पर, तो रास्ता ट्रैफिक का भी प्रॉब्लम होता है, लोगों को तकलीफ होती है. ये सभी बातें कि उनको समझती है. मॅडम कायदा सुव्यवस्था तुमच्याकडे आहे, पण याबरोबर मनपा प्रशासनाशी चर्चा करून यांना कायमस्वरूपी जागा द्यावी अशी आपण काही चर्चा तो करणार विषय आहात? चर्चेत आहे. याच्या अगोदरही आमच्या बैठकी झालेल्या आहेत वरिष्ठ स्तरावरही, तर त्यांची चर्चा चालू आहे. जागा बघून ते त्यांचे निर्णय घेऊन कळवणार आहेत.